गुड मॉर्निंग गाईज. तर आज पण तुम्ही मजेतच असाल. तर काल रात्रीनं आमच्याकडे खूप जास्त पाऊस आला होता. म्हणजे 6च्या नंतर ना एकदम वादळ सुरू झालं आणि गारा पण पडल्यानंतर आणि खूप जास्त पाऊस आला होता. शेतामध्ये पण थोडं थोडं पाणी भरलं होतं आणि रस्त्याने पण वाहत होतं. तर अजून पण शेतातली माती एकदम ओली पाय जात आहे अजून. तर गारा पण थोड्या थोड्या पडल्या. तर काल आम्ही ना सगळं रचून ठेवलं, बाजरी वगैरे आम्ही वाळत घातलेली. तर ती पण गोळा करून ठेवली आणि शाळू जो काढलेला होता ना वाळलेला, तो पण रचून आणि झाकून ठेवला. नाहीतर पाण्याने सगळा भिजून गेला होता भिजून गेला असता. तर चला तर मग अजून पण आपल्याला खूप सारी कामं बाकी आहे. आपली मका वगैरे बारीक करून ठेवावी लागेल घरी शाळा वगैरे बांधून आल्याच्या नंतर, नाही का. तर चला मित्रांनो, तर आता मी चाललो आहे आमच्या आंब्याच्या झाडाखाली. तर तिकडे ना मला मका कुटायचे शेळ्यांसाठी. तर आमच्या वाडीच्या जवळच इकडं तर करवंदीचं झाड आहे एक, म्हणजे 2 झाड आहे, तसे 2-3 आहे मित्रांनो. तर पहा किती सारी करवंद आलेत या जाळीवरती. तर सगळीकडे हिरवी हिरवी आणि पिकायला पण सुरुवात झाली. मला 1-2 काळे पण दिसतात तिकडे. तर म्हणजे झाली सुरुवात, आता हळूहळू पिकतीलच. तर पूर्ण अशी पिकल्यानंतर सगळी अशी काळी होऊन जाते ही जाळी. एकदम वरती पण आहे 1-2 पिकलेली. तर एकदम दाट करवंद आली ह्या वर्षी आणि उन्हामध्ये काय छान दिसतंय, मस्त गाईस. तर मी आता आलो आंब्याच्या झाडाखाली. तर एवढी मका कुठून बारीक करायची शेळ्यांना खाण्यासाठी. तर तिकडे आम्ही भुसा झाकून ठेवला हरभऱ्याचा आणि काल पाऊस आलता ना, मग शाळू पण झाकून ठेवला इकडं. पावसाच्या आधीच सगळं झाकून वगैरे ठेवलं. तर आज येतो का नाही काय माहिती, ऊन तर एवढं पडतं ना दुपारी. तर आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली मस्त गारगार वाटतं, एकदम छान सावली इकडं आंब्याची. तर पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आलो आहे आम्ही. तर